नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाड्यावरचा चहा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13वा अभ्यासत आहोत आणि पाड्यावरचा चहा या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधील पाठाच्या भागामध्ये आपण पाहिलं की लेखिका आदिवासी संघटना त्यांना तयार करायचं असल्या कारणाने त्यांना वरचेवर आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांना त्यांची गाठभेट घ्यावी लागत आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचे काही साथीदार सुद्धा त्या पाड्यावरती येत। तर त्याचं वर्णन लेखिकेने इथे केलेलं आहे। त्यातीलच एक प्रसंग आपल्याला लेखिका या पाठाच्या माध्यमातून सांगणार आहेत। चला तर आपण पाठाच्या प्रत्यक्ष परिच्छेदाद्वारे आपण हा पाठ अभ्यासून घेऊया। लेखिका सांगत आहेत की त्या सालकर नावाच्या पाड्यावरती भेट देण्यासाठी गेले असता तिकडील पाड्याचं वर्णन करताना सांगतात की त्यांच्या झोपड्या ज्या होत्या त्या अगदीच कमकुवत होत्या आणि त्यांच्याकडे त्यांच्याकडे सहसा काही नसल्या कारणाने चोरी होईल याची सुद्धा भीती नव्हती। त्यानंतर त्यांनी लेखिकेने त्यांच्या ओट्यावरती बसून त्यांचा साथीदार आणि लेखिका ते सगळे पाड्यातील लोक तिथे जमा होण्याची वाट पाहत होते। मग ते का जमा झाले की नाही ते आपण ह्या पाठाच्या प्रत्यक्ष परिच्छेदामधून जाणून घेऊया। लेखिका सांगतात की आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चावल लागेना, कोणी दिसेना। आम्ही तेथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते ते विचारायला सुद्धा कोणी येईना। लेखिका सांगत आहेत की आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना, कोणी दिसेना। आम्ही तेथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते ते विचारायला सुद्धा कोणी येईना। पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट होता, म्हणजे शांतता सगळीकडे पसरलेली होती। लेखिका सांगतात की आम्ही जाऊन बराच वेळ तिथे बसलो पण त्या झोपड्यातील एकही माणूस तिथे फिरकला नाही की आम्ही कोण आहोत, कशासाठी आलेलो आहोत हे विचारायला सुद्धा कोणी आलेलं नाही। त्या पाड्यामध्ये फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट आणि त्या कोंबडे जे पाळत होते त्यांचा फडफडाटच्या व्यतिरिक्त तिथे पूर्ण शांतता पसरलेली होती। थोड्या वेळाने आम्ही उठून बाजूला फिरू लागलो। एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती। त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली 1-2 मुले तेथेच शेजारी उभी होती। मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुकण्यामुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होत होता। तर बघा, ह्या परिच्छेदावरनं आपल्याला असं जाणवत आहे की ह्या ज्या झोपड्या होत्या किंवा हे जे काही पाडा जो होता त्या पाड्यामध्ये जी काही माणसं होती, घरातील जी काही मोठी वयस्कर माणसं किंवा करती-धरती जी माणसं होती, स्त्री आणि पुरुष, ते त्यावेळेस लेखिका जेव्हा त्यांना भेटायला गेल्या त्यावेळेस तिथे कदाचित कोणीच नसणार आहे। कामाच्या निमित्ताने ते घराबाहेर गेलेले असतील आणि मग घरामध्ये कोण होतं तर केवळ लेखिका सांगतात की तिथे फक्त 2-3 मुलं होती, ती पण लहान मुलं सांभाळण्यासाठी किंवा घर सांभाळण्यासाठी तिथे ती मुलं त्यांचे आईवडील ठेवून गेलेली असतील आणि ह्या मुलांच्या आवाजामुळे किंवा त्यांच्या मस्तीमुळे, ज्या गोंधळामुळे जो आवाज होत होता आणि कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे फक्त एवढाच भास होत होता की तिथे मनुष्य राहणारी वस्ती आहे। म्हणजे एकंदरीत तिथे गावामध्ये जे वातावरण असतं तशापैकी काहीच वातावरण तिथे दिसत नव्हते ना। घरामध्ये झोपड्यांमध्ये मोठी माणसं होती किंवा मग घरातील इतर कोणत्याच गोष्टी जिथे वस्ती असण्याचा जो आपण अनुमान लावू शकतो असा कोणताच तिथे ते वातावरण तिथे लेखिकेला दिसत नव्हतं। मग तिथे मनुष्यवस्ती आहे हे कशामुळे जाणवत होतं, फक्त मुलांचा जो काही आवाज येत होता आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा जो काही आवाज येत होता त्यामुळे जाणवत होतं की तिथे मनुष्यवस्ती असेल। मी काही खोपड्यात गेले, तेथे काय दृश्य दिसले, तर असं लेखिकाने बराच वेळ वाट पाहिला, कोणीच तिकडे आले नाहीत। कंटाळून त्या इकडे तिकडे फेऱ्या मारू लागल्या। मग थोड्या वेळाने लेखिका काय करू लागली, एकेका झोपड्यामध्ये जाऊ लागली। तर जेव्हा लेखिका त्या एका झोपड्यामध्ये गेली तर तिकडे त्यांनी काय पाहिलं, एका बाजूला 3 दगडांची चूल, चुली व बाहेर ढीकभर राख, सतत चुलीवर ठेवून राब बसलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले, 1-2 मडकी, 1-2 तवल्या, खापरांची खोलगट तव्यांसारखी भांडी, एखाद्या मडक्या तळाशी 4 भाताचे दाणे, शिंक्यावर 1 आंबील भरलेले मडके, एका तवलीत एखादे हळकुंड,
1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेले व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने. तर बघा इथे लेखिकेने जे वर्णन केलेले आहेत झोपड्यांच्या आतील, त्यांची काय एकंदरीत त्या आदिवासी लोकांचं जीवनमान कसं असेल याचा अंदाज आपल्याला ह्या परिच्छेदामधून जाणवत आहे. की लेखिका सांगत आहे की जेव्हा मी घरामध्ये गेले तर त्यांची जी चूल होती ती पण अशीच दगड इकडनं तिकडनं उचलून आणलेली होती आणि ती 3 दगडांना एकत्र करून चूल बनवलेली होती. आणि त्या चुलीमध्ये आणि चुलीच्या बाहेर सुद्धा ढीकभर लाकूड जाळून तयार झालेले जे राख होती ती तिथे पडलेली होती. आणि सतत चुलीवर ठेवून राब बसलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले, की पातेल्याला बघा खूप दिवस आता चुलीवरचे ते भांडी कशी एकदम काळेकुट्ट झालेली असतात आणि घासण्याला साधनं नसल्या कारणाने ती लोक काय करत असतात तशीच ती ठेवून जात असतील. 1-2 मडकी, 1-2 तवल्या. तवल्या म्हणजेच तव्यासारखी खोलगट मातीच्या किंवा खापऱ्याची भांडी असतात, त्याला आपण तवले असे म्हणतो. एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, शिंक्यावर 1 आंबील भरलेले मडके, एका तवलीत एखादे हळकुंड, म्हणजेच त्या खापराच्या खोलगट भांड्यामध्ये हळकुंड वगैरे पडलेलं त्यांना दिसलं, लेखिकेला दिसलं. 1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेले व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने. 1.5 फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेड्याचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता. त्यात तंबाख म्हणजेच तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत. हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती. म्हणजे बरणीचा आकार, बरणीमध्ये जसं आपण वस्तू ठेवतो की नाही तसं त्या बांबूचा आकार होता, म्हणून त्याला लेखिकेने काय सांगितलेलं की ती बरणीचं जणू असेल. लेखिका पुढे म्हणते की आम्ही खोपट्यात गेलो म्हणजे झोपडीत गेलो, बाहेर आलो. आम्हाला कोणीही हटकले नाही की तुम्ही कोण, येथे काय करता वगैरे काही विचारले नाही. तर बघा इथे लेखिकाला सांगायचं तात्पर्य आहे की ज्याप्रमाणे एखाद्या छोट्याशा वाडीमध्ये किंवा 4-5 घरांच्या समूहामध्ये जे वातावरण एकंदरीत लेखिकेला दिसायला पाहिजे ते इथे काही दिसलं नाही. लेखिका त्यांच्या घरामध्ये गेल्या काय, तिथे थांबल्या काय, ते कोणाचंच ह्या गोष्टींकडे लक्ष नव्हतं. आणि लेखिकेला कोणी येऊन विचारलं पण नाही की तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात, तुम्ही कोण आहात, आणि कोणत्याच प्रकारचे प्रश्न त्यांना विचारण्यात आलेले नाही. लेखिका पुढे म्हणतात की ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निश्चित पडलेला होता. निश्चित म्हणजे ज्याची काही हालचाल नसते. एखादा व्यक्ती कसा निश्चित पडलेला असतो, एकदम शांततेमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो, चक्कर मूर्छित आल्यावरती एखादा मनुष्य येऊन पडतो ना, तसंच इथे तो पाडा सुद्धा एकदम निशब्द मूर्छित आल्यासारखा निशब्द पडलेला होता. त्या खोपट्याची ती कळा, तेथे नांदणारे 18 विश्वे दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण, हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच. आता बघा लेखिकेने ज्या पाड्याबद्दल आपल्याला वर्णन केलेलं आहे ते फार पूर्वीचे हे वर्णन आहे. आणि त्यामुळे लेखिका म्हणतात की तिकडचं ते वातावरण पाहून की त्या लोक अत्यंत हालाकीचे दिवसामध्ये कष्टमय आयुष्यामध्ये जगत होते, तिकडची जी अवस्था होती ती फार दयनीय होती. 18 विश्व दारिद्र्य म्हणजेच अत्यंत गरीब अवस्थेत की 2 वेळचं जेवण सुद्धा त्यांच्याकडे कदाचित मिळत नसेल त्यांना, एवढी त्यांची अवस्था अत्यंत हालाकीची होती किंवा दयनीय होती. आणि त्याच्यात अजून भयान तिकडचं जे भकास एकदम वातावरण होतं, निरस, तिथे कोणत्याही प्रकारच्या त्या वातावरणामध्ये समरसता नव्हती किंवा कोणत्याही त्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केल्यावरती ते वातावरण अत्यंत भीतीदायक वाटत होतं. आणि हे सगळं पाहिल्यावरती लेखिका अजूनच घाबरली. या भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला घेऊन टाकणार की काय असे वाटू लागले. मन अगदी उदास झाले. एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो, पुढे काय होणार, आपल्याला माघार घ्यावी लागणार की काय, आपल्याला हे झेपेल काय. तर बघा इथे लेखिकेच्या मनामध्ये अनेक असंख्य प्रश्न निर्माण झाले की ज्या उद्देशाने त्या पाड्यामध्ये ते आलेले होते की लेखिकांना आदिवासी संघटना चळवळ करायची होती, आदिवासींच्या संदर्भात एक चळवळ सुरू करायची होती आणि त्याच्यासाठी आदिवासी लोकांना तयार करणं फार गरजेचं होतं. त्यामुळे त्यांना तिथे भेटून त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या विचारसरणी, आता तुम्हाला माहिती आहे की जिथे शिक्षण नसतं तिथे अंधश्रद्धाचं जास्त पगाडा असतो की ना,
अंधश्रद्धा जास्त पसरलेली असते. पण इथे जर लेखिका सांगतात की इथे हे असं निर्मनुष्य वातावरण पाहून आणि एकदम भकास वातावरण पाहून की ज्या हिमतीने, ज्या साहसेने किंवा ज्या दृढ निश्चयाने लेखिका आले होते की ह्या आदिवासी पाड्यातील लोकांना एकत्र करायचं, त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या, त्यांना ह्या चळवळीसाठी किंवा संघटनेसाठी तयार करायच्या, ह्या इच्छेने किंवा हे ध्येय घेऊनच लेखिका तिथे आले होते. पण तिकडे गेल्यानंतर तिकडचं जे वातावरण पाहिलं तर त्याच्याने त्या लेखिका अजूनच उदास झाल्या. त्यांच्या मनामध्ये एक हुरहुर किंवा खिन्नता वाटू लागली की आपण ज्या गोष्टीसाठी इथे आलेलो आहोत ती गोष्ट इथे शक्य होईल का, ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी झेपणार आहेत का, आपण जे कार्य करणार आहोत त्या मध्येच तर थांबावे लागणार नाही ना, आपल्याला माघार तर घ्यावी लागणार नाही ना, असे असंख्य प्रश्न लेखिकेच्या मनामध्ये निर्माण झाले. लेखिका पुढे म्हणते की आम्ही सुमारे 3 मैल चालत गेलो होतो. काहीच काम साधले नव्हते तर उन्हाताणातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती. आता लेखिका बघा इथे आपल्याला सांगत आहेत की जवळजवळ आपण पाहिलं होतं की एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून 1-1.5 किंवा 3-4 मैल अंतरावरती असायचं. मग असे लेखिका सांगते की सुमारे ते 3 मैल चालत गेले होते. पण तिथे सुद्धा त्यांना जे काम अपेक्षित होतं, जे गोष्ट त्यांना करायची होती ती पूर्ण झालेली नव्हती आणि असेच उन्हाताणातून तेवढीच रपेट करावी लागणार होती. म्हणजे पुन्हा तेवढंच पायी चालत जावं लागणार होतं आणि पुढे जाऊन सुद्धा हे काम पूर्ण होईल की नाही याची थोडी हुरहुरी लेखिकेच्या मनामध्ये लागलेली होती. आणि अशातच हे उन्हाताणामध्ये एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावर 3-4 मैल चालत जाणं हे अत्यंत कष्टदायक काम होतं. आणि त्यात लेखिका म्हणतात की मला चहाची फार सवय होती. पुन्हा संजाण स्टेशन गाठीपर्यंत घोटभर चहा सुद्धा मिळणे शक्य नव्हते. संजाण म्हणजे की जिथे सगळे हालचाल वगैरे असतात, सजीव वगैरे राहतात, म्हणजेच कोण मनुष्यवर्दळ असलेलं वस्ती. तर आता लेखिका एका पाड्यातून निघाल्या म्हटल्यावरती दुसऱ्या पाड्यावरती जायला त्यांना जवळजवळ 3 मैल तर कमीत कमी चालत जावं लागणार होतं. आणि लेखिकांना आता बहुतेक लोकांना बघा असं काम करत असताना चहा वगैरे पिण्याची सवय असते. लेखिकेला सुद्धा काम करताना चहा प्यायची सवय होती आणि दुसरं पाड्यावरती जाईपर्यंत घोटभर चहा सुद्धा मिळेल किंवा लेखिक ज्या ठिकाणावरून आलेल्या होत्या त्या ठिकाणाच्या जे काही स्टेशन वगैरे असेल तिथे जाण्यासाठी त्यांना फार वेळ लागणार होता आणि त्या तिथे जाईपर्यंत घोटभर चहा मिळेल अशी काही शक्यता लेखिकेला वाटत नव्हती. कारण की पाड्यावरचं त्यांनी बघितलं की तिकडच्या लोकांनी येऊन त्यांची चौकशी सुद्धा केली नाही की तुम्ही कुठून आला आहेत, कशाला आला आहात, तुम्ही कोण आहात. तर त्यांनी पाणी किंवा चहा हे देणं हे फार लांबची गोष्ट होतं. त्यामुळे लेखिकेला आता चहा कधी मिळतो असं झालं होतं. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. आता ह्यावेळेस लेखिकाला ज्या कार्यासाठी ज्या उद्देशासाठी आले होते ते होणं फार अशक्य वाटत होतं. त्यामुळे लेखिका चिंतित होऊन रडकुंडीला आल्या होत्या. ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळेच मी स्वतःला सावरून घेऊ शकले. पण बघा कितीही ज्या व्यक्तींचा आपल्या कार्यावरती विश्वास असतो, आपल्या कष्टांवरती विश्वास असतो आणि लोकांबद्दलची समाज सेवेची जी तळमळ असते, आंतरिक जी तळमळ असते ती जर अविचल असेल, अविचल म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही बदल ते करू शकणार नाही असं जर त्यांनी निश्चित केलेलं असेल तर ते कोणत्याही कष्टाला किंवा कोणत्याही संकटाला किंवा कोणत्याही संघर्षाला ते घाबरत नाही. प्रत्येक संघर्षाला सामना करण्यासाठी तयार असतात. तर अशाच प्रकारे लेखिका म्हणतात की माझं जे ध्येय होतं त्या ध्येयावरती माझा विश्वास होता, निष्ठा होते आणि गरीब लोकांबद्दल माझ्या मनामध्ये जी आपुलकी होती, जी तळमळ होती ती कधीच कमी न होणारी होती, अविचल अशी होती. आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या मला थोडी भीती वाटली, उदास झाली, मी थोडी मला हुरहुर वाटू लागले आणि त्यांची ती इतर सगळ्या अवस्था पाहून थोडं रडकुंडीला पण आली. तरी पण मी ह्या सगळ्या प्रसंगातून स्वतःला सावरलं. कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या. त्या सगळ्यात एका ओट्यावर बसलो. म्हणजे बघा आता बराच वेळ झालेला होता, ते पाड्यांवरतीच बसून होते पण कोणीही तिकडे मनुष्य आला नव्हता. जे कोण होते ते लहान मुलं होती. कदाचित ती घरातील झोपड्यांतील ती माणसं जी होती ती कामासाठी बाहेर गेलेली असेल आणि घरामध्ये कोणीच असल्या कारणाने, त्या अवस्थेमध्ये कोणीच मनुष्य नसल्या कारणाने लेखिकाला ज्या गोष्टी त्यांना साध्य करायच्या होत्या ते शक्य होणं तितकंसं ते
लवकर होईल असं वाटत नव्हतं आणि त्यामुळे त्यांना कुठे ना कुठे थोडं घाबरल्यासारखं झालं होतं. पण त्यांनी तो विश्वास स्वतःवरचा डगमगू दिला नाही आणि आशा धरून राहिले की कोण ना कोण वयस्कर माणूस भेटेल आणि एखादा व्यक्ती जरी भेटला तर पुढे आपण काय करायचं हे तेव्हाच्या तेव्हा पाहू. आणि अशा रीतीने मग त्यांच्याबरोबर जे काही सहकारी आलेले होते त्यांनी तिकडे ज्या काही खजुरीच्या झाड्या होत्या त्याच्या खजुऱ्या गोळा करून आणल्या आणि मग लेखिका त्या पाड्यावरील लोकांची वाट पाहत त्या ओट्यांवरतीच त्या खजूर चघळत बसल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने पाठाच्या या भागामध्ये आपण काय पाहिलं की लेखिका ज्या उद्देशाने त्या सावरकर पाड्यामध्ये आलेल्या होत्या ते उद्देश काही त्यांना पूर्ण होताना जाणवत नव्हतं. कारण की त्या पाड्यावरचं निर्मनुष्य वातावरण, ग्लानी येईल असं तिकडचं ते भयान वातावरण आणि त्याच्यानंतर तिथे कोणीही मनुष्य नसल्या कारणाने तिकडची जी कष्टमय जीवनाची अवस्था पाहून लेखिकेला कुठे ना कुठे मनामध्ये शंका निर्माण झाली की ज्या कार्यासाठी ते आलेले होते ते नक्की पूर्ण होईल की नाही. पण उदास न होता त्याच्यातून पण लेखिकेने आशा दाखवली की कुठे ना कुठे कोणी ना कोणी येईल आणि मग तेव्हा आपण आपल्या कार्याला नक्की सुरुवात करू, अशी आशा लेखिकेने मनात धरून ते जी काही उदासी त्यांच्या मनावरती आली होती त्यांनी ती पटकन मरगळती मनातून काढून टाकली. आता पाहूया लेखिका ज्या कार्यासाठी आलेल्या आहे ते कार्य पूर्ण होतं की नाही, सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे ना. मग चला आपण ह्या सगळ्याची माहिती नक्कीच अभ्यासणार आहोत, परंतु पाठाच्या पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.